चला तर आता बघूया आपल्या शेताचं काय चाललंय. काय म्हणते ते झाड आपले. या साईडला वांगी, वांग्यामध्ये कोथिंबीर, इथे स्ट्रॉबेरी, त्या पलीकडे टोमॅटो, या साईडला भुईमूग, आणि खालच्या वारामध्ये या साईडला वांगी, इकडे भेंडी, या साईडला गवारी, आणि इकडे मिरची. हे बघा, हे तंबाट्याचं झाड. हे बघा, याला असं फुल येतं आणि फुलाच्या मधूनच तंबाटे येतं. हे बघा, इथे बघा हे फुल आणि फुलापासून हे तंबाट. हे बघा, हे बघा इथे मोठे दिले तंबाटे जरा. हे स्ट्रॉबेरी आता सुरुवात झाली पिकायला. हे बघा, फुलं पडायला लागलीत. हे बघा स्ट्रॉबेरीचं फळ एकदम फ्रेश. आता ही सुरुवात झाली. कुठे 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 लागतात फळ. हे बघा स्ट्रॉबेरी, ईडी नावाचं फळ आहे. स्ट्रॉबेरी तोडलेत आपण. आता ही सुरुवात झाली स्ट्रॉबेरीची. अशा प्रकारचं फळ असतं स्ट्रॉबेरीचं. ठीक आहे, तर लागायला स्ट्रॉबेरीचं. आता याला ही आता सिंगल हुंडी आहे. आता स्ट्रॉबेरीच्या आतून ना एक्स्ट्रा इथं हुंडी आहे. प्रत्येक फुट्यापासून अलग अलग स्ट्रॉबेरी निघतात, तयार होतात. आणि इथं बघा, ह्या झाडाला जे हे बघा सरळ धरण याची कांडी येते, ह्यातून नवीन रोप तयार होतं. मग हे सध्या आपल्याला ठेवायचं नाही. आपल्याला काही रोपं घ्यायची नाही, आपल्याला स्ट्रॉबेरी घ्यायची. त्यामुळे हे तोडून टाकायचं. हे असं येईल त्या ठिकाणी ते तोडून टाकायचं. ओके, ठीक आहे. हिरवगार आहे, मस्त रोप. हे धने पेरलेलं आपण ना, ते धने म्हणजे कोथिंबीर. हे काय पुंजके यायला सुरुवात झाले. हे वांग्याचं रोप. हे बघा, असं सगळीकडे उगवलेत हे तिन्ही वाफ्यामध्ये. 1 2 आणि 3 हिरवीगार कोथिंबीर आले. हा बघा भुईमूग, असा फुटतो. भुईमुगाचं रोप आपण जसं पेरलेलं तसं तो उगवले या पूर्ण वावरात. बघा हे वांग्याची रोपं कशी आले मस्त ह्या 5 बेडमध्ये.
बघा वांग्याचं रोप. याला फुलं पडायला लागली. असं असतं वांग्याचं फुल. आणि फुलातनं मग असं वांगं बाहेर येतं. बघा इथं एकदम मोठं झाड झालं आहे वांग्याचं. याला चांगले फुटे फुटलेत. हे भेंडीचं झाड बघा. हे जे आलं ना फुलकाट, जे आपण जे पेरलेलं ना त्याचं इथे हे असं उगवतं. भेंडी बघा आपण जशी पेरलेली तशी बरोबर आल्या एक एक फुटावरती. ह्या वाप्यात आणि ते बी सर्टिफाय केलेलं असतं त्यामुळं प्रत्येक बी उगवतं. बघा एकसारखं सगळं उगवलं आहे चारही वाप्यामध्ये. बघा मस्त उगवलं की बी भेंडीचं. भेंडीचं झाड. हे बघा गवारीचं रोप. हे अशी गवाऱ्या अशी उगवते गवारी. सुरुवातीला कोंब येतो ते बीवरती असतं. ते बीमधून पान निघतं. असं पान निघतं बियाचं. आणि अशी गवारी बघा जशी गवारी पेरलेली तशी आल्या. इथं एक, इथं एक आणि इथं एक. असं हे गवारीचं रोप या 4 रुपयामध्ये. आता हे बघा मिरचीचं रोप. हे असं असतं मिरचीचं रोप. मोरांनी खाल्लेलं आपल्या मिरच्या, पण तरी पण ते फुटलं आहे. आणि मध्ये मध्ये परत आपण लावलेलं ना हे मिरचीचं रोप या 4 वापरत. हे बघा कांद्याचं रोप आणले, कांद्याची उळ आणल्या. ते आपण लावूया. मग दाखवतो कशी लावायची. बघा एक पेंडी, एका पेंडीमध्ये 45 ते 50 असे रोपं येते, काड्या येते त्या वांग्या ह्याच्या कांद्याच्या. त्यात आपण लावूयात. मग दाखवतो कसं लावायचं. तर आपले हे वांग आहे ह्याच्या साईडला लावायचं आपण असं. याच्या अशाच्या अंतरावर. एक ईदभर असं अंतर ठेवायचं. म्हणजे अशा अंतरानं हे कांदे लावायचे. असं दोन्ही बाजूला लावायचं, दोन्ही साईडला. याच बाजूला सुद्धा आणि त्या बाजूला सुद्धा. त्याच अंदाजाने. अशी कांद्याची लागण करायची सगळीकडे. अशा प्रकारे आपले कांद्याची उळ लावून झाले. बघा आपण सगळ्या वावरामध्ये कांद्याची उळ लावून झाले. बघा या 5 वाप्यामध्ये
वांग्याच्या बाजूनं आपली उलावून झालं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.